Hello, good morning. So, this is day 9, and we are going to Hanle. Time is 8 o'clock. Let's go. हानलेला डायरेक्ट मॅप दाखवत नाही, बट वी विल सी. ह्या लाईनलाच सोनम वांगचुक स्टेडियम आहे. तर तो मगाशी जेव्हा आम्ही चाललो होतो दॅट वॉज अ डिफरंट रूट. सो विल गो फ्रॉम मेन रोड. तो खूप खराब होता. सो वी आर गोइंग फ्रॉम हिअर, फ्रॉम सिटी. हा सिटी मार्केटला जातो सरळ रोड. इथं झोरावर फोर्ट आहे. हा झोरावर फोर्ट. ओके, ॲज यू कॅन सी मार्केट बंद आहे आज पण, उद्या पण बंद असणार आहे. चला आता आपल्याला जायचं स्ट्रीट. राईटला तर मनाली पण जात आहे. सरळ ले एअरपोर्ट आहे. कारगिल राईटला. इथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे. तर सरळ श्रीनगर, कारगिल, ले एअरपोर्ट, लेफ्टला इथं मनालीला जातं आहे. सो वी आर गोइंग टू हानले, उमलिंगला, सो मोरेरी, अँड देन विल हेड बॅक टू मनाली, चंडीगड, दिल्ली, इंदौर, देन पुणे. ओके, फ्यूल अप करूया अँड देन विल कंटिन्यू टू हानले नॉन स्टॉप. हलका हलका पाऊस चालू झाला आहे. ओके, आय जस्ट चेक द डिस्टन्स. हानले आता 257 दाखवत आहे डायरेक्टली फ्रॉम हिअर, बट वी माइट टेक सम शॉर्टकट ऑर समथिंग. त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं, बट इट इज टेकिंग अराउंड 7 to 8 hours. मला एक काम करावं लागणार आहे, कारण तिथून पुढे पेट्रोल नाही आहे. नेवमाला एक पेट्रोल पंप आहे, त्याच्या पुढे कुठं केलॉंगपर्यंत पेट्रोल पंप नाही आहे. अँड द डिस्टन्स इज अराउंड अप्रॉक्सिमेटली 420 kilometers. 420 kilometers टू केलॉंग. वाय? बिकॉज आमचा अजून एक स्टॉप आहे सोमोरेरी. तर सोमोरेरी ॲड झाल्यामुळे थोडंसं डिस्टन्स वाढतो आहे. अदरवाईज वी वुड हॅव वेंट. सो 420 kilometers आवर बाईक कॅन गो, बट आधेमध्ये पासेस वगैरे आहेत. लाईक 12 लाखला आय डोंट नो 2-3 पासेस आहेत. सो वी डोंट वॉन्ट टू टेक अ रिस्क. आपली बाईक जाते 450पर्यंत, 450-500 ऑन स्ट्रेट रोड. आधेमध्ये घाट्स आहे, ऑफ रोड आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे बाईक आय डोंट थिंक की 420, 400, 450 जाईल. बट वी डोंट वॉन्ट टू टेक दॅट रिस्क. दॅट्स वाय आय हॅव टेकन अ कॅन, 5 liter can, which is enough. It'll give me another 100 kilometer boost, let's say 125 kilometer boost. हानलेमध्ये रूम बुक केलं आहे. सो राजेंद्र इज सेईंग दॅट हानलेमध्ये प्री बुक करावं लागतं. इथून पर्यंत आतापर्यंत काय कुठं काय प्री बुक केलेलं नाही आहे. बट इन हानले यू हॅव टू प्री बुक, बिकॉज तिथं फार कमी स्टेज आहेत. होम स्टेज और कॉटेजेस और हॉटेल्स फार कमी आहेत. अँड कमी असल्यामुळे ते बुक होऊन जातात लगेच. आणि आम्हाला पण जे भेटलं आहे रूम, दॅट हॅज अ सिंगल रूम ओनली. देयर इज नो अटॅच वॉशरूम. इट्स अ कॉमन वॉशरूम बिटवीन 2 rooms. तर अशी अवस्था आहे.
तर काय सिंधू रिव्हर दर्शन आहे म्हणे. कुठं आहे सिंधू रिव्हर दर्शन? ओके लेट्स गो. सिंधू दर्शन स्थान पर आपका हार्दिक अभिनंदन. मनाली सोमोरी, इथं मनाली सोमोरी, इथं चांगला जो रूट आहे. दिस इज द सेकंड हायेस्ट रूट समथिंग विच इज टफर दॅन खारदुंगला रूट. घाट रोड आहे. अँड दिस रोड विल गो टू पँगॉंग, द राईट लेफ्ट वन. बट आम्ही राईटला चाललो आहे उपशी माहे या रूटवरून टू नेओमा नेओमा लोमा अँड हानले. सो राईट नाव वी आर इन करू. तर करूमधनं 2 रोड जातात, एक पँगॉंगला आणि एक सरळ माही MAHE. आणि पँगॉंगला जाताना तुम्हाला लागेल चांगला घाट. बट वी आर नॉट डुईंग पँगॉंग दिस टाइम, विल डू इट नेक्स्ट टाइम. सो राईट नाव वी आर गोइंग स्ट्रेट. I mean we took the right turn. Hanle 206, Manali 407, Sarchu 207. ग्लोव्स मेरा है. आप वहीं छोड़ दिया शायद. नहीं पता नहीं कौन लिया, तुम मैंने दिया शायद. मैं ढूंढ रहा हूँ ग्लोव्स. ठीक है हमारे पास. हाँ चलो निकलते हैं. विल वरी टुमारो. हाँ देखते चलो लेट्स गो. हां प्रॉब्लेम असा आहे पावसामुळे आहे ना लँडस्लाईड व्हायला लागल्यात. आणि परवा रात्रीपासून एक जण थांबलाय तिथं मनालीपाशी, म्हणजे तिथं मनालीच्या रोडला लँडस्लाईड झालंय. तर इथं चेकपोस्टला थांबवतात. ते जे मनाली चालत ना त्यांना जाऊ देत नाही आहेत, बिकॉज रोड बंद आहे. परवा रात्रीपासून बंद आहे काहीतरी. आता आम्ही हानलेला चालल्यावर आम्हाला सोडतं ते. पण जर मनालीला जायचं असेल तर अवघड काम होणार आहे. की बाकीचे सगळे रिटर्न चालले, तिथं जो गाड्या दिसतात आहे ना सगळे रिटर्न चाललेत, कारण त्यांना जायचं आहे मनालीला. मनालीचा रस्ता बंद आहे परवापासून. दिस इज उपशी. येताना पण आम्हाला लँडस्लाईड लागलं होतं अटल टनलच्या अलीकडे, आणि आता पण लँडस्लाईड चालूच आहे कंटिन्युअस पावसामुळे. पँगच्या पुढे फुल पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे लँडस्लाईड होतात ते. मनाली लोमा न्योमा लेफ्टला इथनं जायचं आहे. चलो नहीं अभी तो नहीं है. ओके माही 110 किलोमीटर आहे इथून, आणि पँग 127. पँगच्या पुढे जोरात पाऊस चालू आहे. आता हे जे लोक उपशीवरनं रिटर्न गेलेत त्यांना जावं लागणार रिटर्न कारगिलला. आणि कारगिलवरनं तर ते झंस्कारचा त्यांना रोड माहीत नाही वाटतं. सो दे आर आस्किंग अबाउट झंस्कार. टुडे डोंट वॉन्ट टू डू ऑफ रोड, बट चांगला रोड आहे, म्हणजे तिथून कारगिलवरनं पडून इज गुड. जर अलीकडनं लमयुरूमधनं तुम्ही लेफ्ट घेतला ना लेमध्ये परत लेमध्ये रिटर्न जाऊन लमयुरूमध्ये लेफ्ट घेतलं ना मग अवघड आहे. 100 किलोमीटर्स ऑफ रोड अगेन. सो इट्स बेटर दे कॅन गो टू कारगिलवरनं लेफ्ट पदुमला जायचं. पदुमवरनं गोंबोरंजन, जिस्पा, शिंकुला, मनाली, मंडी मनाली. अरे माहिती आहे जून जुलै चालू आहे, पण लेहमध्ये कसं काय पाऊस पडा लागलाय. बिनमौसम बरसात. एनिवेज एन्जॉय द व्ह्यू, माउंटेन्स, एम्प्टी रोड्स अँड द रिव्हर. एकदम सिनिक रूट आहे हा. ब्युटिफुल, एकदम सिनिक रूट आहे. डोंगर दोन्ही साईडला, मध्ये रोड आणि त्याच्या शेजारी रिव्हर, फ्लोईंग वॉटर. दिस इज हेमिया विलेज. दिस इज हेमिया ब्रिज. हेमिया सेतू.
किलोमीटर. नयोमा 66 तिथं आपल्याला टाकी फुल करायची आहे. सोमवारीला उद्या जायचं. चुमथांग 6 किलोमीटर्स. जबरदस्त व्ह्यू, जबरदस्त. तिथल्या गाड्या दिसतात त्या तिथल्या. तिथं गाडी जाऊ शकते का आपली वर जाऊन खाली? फुल ATV राईड करू शकतो या रोडवर. असं वाळवंटासारखं दिसतंय. मस्त एकदम. स्नो लेपर्ड्स, वॉटर पॉइंट. प्रॉब्लेम असं झालं, आम्ही न्योमामध्ये आहे आणि हा न्योमामध्ये शेवटचा पेट्रोल पंप आहे. इथून डायरेक्ट आता केलॉंगमध्ये हा शेवटचा पेट्रोल पंप आहे आणि ह्यांच्याकडे पेट्रोल नाही आहे. आणि विचारल्यावर कधी येणार आहे माहीत नाही म्हणतात. ते अवघड झालंय. पेट्रोल भरायला गेलो ते पण शेवटच्या पेट्रोल पंपला. तिथून पुढे पेट्रोल पंपच नाही कुठं. 200, 300, 400 किलोमीटर पर्यंत. आणि समोर ब्रोनी म्हणजे BROनी, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, त्यांनी एक बोर्ड लावला आहे. ऑलवेज एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. नो इश्यूज. जुगाड झालं आहे हानलेमध्ये पेट्रोलचा. आणि हे पाऊस, हा व्ह्यू आहे आणि हा पाऊस आहे. परत इथं रिकाम आहे. तर मला भेजती आहे गाडी. हो 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 हो. ह्याच्यातच गेलं पाणी. मागे रंगो लिहिलंय तर रोंगो लिहिलंय. जबरदस्त. लोमाच्या पुढे आहे हे गाव. वाळवंट. हानले 41 किलोमीटर्स आहे. आज काय उमलिंगला होत नाही, सो विल स्टे ॲट हानले. फुल वाळवंट आहे, फुल वाळवंट. बापरे, असं वाटतं राजस्थानमध्ये आलंय, बट राजस्थान नाही आहे. दिस इज लोमा हानले रोड. जबरदस्त. मल्टिपल शेड्स ऑफ द माउंटन्स. ते तिथं only an artist could draw it perfectly on a drawing or on a painting. Such an amazing view, man. GS वाले कुठं बघू, इकडं बघू का तिकडं बघू, का तिकडं बघू, का रोड बघू. And with that, we finally reached Hanle. After days of riding through some of the most remote and beautiful landscapes of Ladakh, today felt like a pause, a much needed rest before the next big adventure. The ride from Loma to Hanle was something else entirely. Wide open desert stretching endlessly between me and the mountains, as you saw. So the road was like rivers flowing quietly beside the road, tiny villages appearing like hidden dots in the middle of nowhere, and mountains changing colors with every turn.
brown, purple, golden, grey, green. Like Ladakh was showing a new face every kilometers. We crossed bridges, rode beside the river, passed through silence so deep that even the sound of the bike felt like part of the landscape. So somewhere on this route we also missed the Likaru Megla road. Yeah, at that time we did not know, we had no idea that this would be a place that we would like to go. The news would later come out saying Megla had become the new highest motorable road in the world at around approximately 19,500 feet, surpassing Omlingla. Yeah, we were here in July and the news came only later in August. So that one remains an unfinished chapter for another ride. But tomorrow the journey gets even bigger. We ride towards Omlingla, the then highest motorable road in the world. And before that, we cross the mighty Fotila Pass, famous for its crazy number of loops and unbelievable views. So tonight Hanle gives us rest, tomorrow Ladakh gives us altitude, adventure and one more story to remember forever. Thank you for watching, have a nice day, see you tomorrow.